2 छोट्या बाळांसोबत रात्री 3 वाजताची फ्लाईट, जवळपास 12-13 तासांची रोड जर्नी, रूटीन चेंज, टँट्रम्स, अनोळखी ठिकाणं आणि तरीही इतका सुंदर, खूप काही शिकवणारा आणि आनंददायी प्रवास. आम्ही हे सगळं कसं मॅनेज केलं? आजच्या या प्रवासात आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत पुण्याहून आसाम आणि तिथून थेट अरुणाचल प्रदेशच्या हिमालयात. मोगली आणि बगीरा सोबतच्या आमच्या या प्रवासात फक्त ॲडव्हेंचर नाही, तर आहे पॅरेंटिंगचा एक सुंदर लेसन. म्हणूनच व्हिडिओ स्किप न करता वेळ काढून पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आम्ही रात्री साधारण 11:30 वाजता पुणे विमानतळावर पोहोचलो. आमची फ्लाईट होती पहाटे 3 वाजता, म्हणजे जवळपास 3 तास एअरपोर्टवर थांबायचं होतं. मनात एकच विचार होता, कदाचित मोगली आणि बगीरा झोपतील आणि रुटीन थोडं बदललं म्हणून ते त्रास सुद्धा देतील असं वाटलं होतं. पण तसं काहीच झालं नाही. उलट त्यांनी पूर्ण एअरपोर्टच स्वतःचं प्लेग्राऊंड बनवलं. इकडून तिकडं धावणं, लोकांकडे बघणं, शॉप्समध्ये डोकावणं. त्यामुळे रात्री थकलेल्या फ्लाईटची वाट पाहणाऱ्या अनेक प्रवाशांचा देखील टाइमपास झाला. काही वेळासाठी ते दोघे फक्त आमच्यासाठी नाही, तर संपूर्ण एअरपोर्टसाठी एंटरटेनमेंट बनले होते. आणि इथेच आम्हाला पुन्हा जाणवलं, लहान मुलं रुटीन पेक्षा आपल्या एनर्जीला जास्त फॉलो करतात. म्हणून प्रवासात त्यांना ऑर्डर देण्यापेक्षा फ्रीडम दिलं पाहिजे. आणि आता विमानतळावर एक गोष्ट जी नॅचरली होणारच होती ती झाली. बगीराला पॉटीला आलं. प्रवासात लहान बाळांसोबत हा क्षण कधीही येऊ शकतो आणि अनेक पालकांसाठी तो थोडा स्ट्रेसफुलही असतो. पण एअरपोर्टवर असलेल्या बेबी केअर रूममुळे हे सगळं अगदी सहज मॅनेज करता आलं. तिथे इतक्या चांगल्या सुविधा होत्या की डायपर चेंज पासून सगळंच खूप कम्फर्टेबली आणि पीसफुली पार पडलं. खरं तर आईबाबांच्या लाईफ मधली ही पण एक महत्वाची पॅरेंटिंग मोमेंट असते, पण योग्य तयारी सोबत ती मोमेंट सुद्धा अगदी स्ट्रेस फ्री होऊ शकते. हे होते बघा प्रोडक्ट्स हिमालयाचे. शेवटी फ्लाईट बोर्डिंग सुरू झालं. विमानात चढताना क्राऊड, रनवे, लाईट्स, अनाउन्समेंट्स हे सगळं पाहून बगीरा थोडा घाबरला. त्याची ती रिॲक्शन अगदी नॅचरल होती. तो रडायला लागला. पण आम्ही तयारी करून आलो होतो. त्याचा आवडता खाऊ आणि त्याचं फेवरेट सॉफ्ट टॉय दिल्यावर तो लगेच शांत झाला आणि काही वेळात झोपूनही गेला. मोगली पण शांत झोपला. इतकी गाढ झोप घेतली दोघांनी की सकाळी गुवाहाटीला फ्लाईट लँड झाली तरी दोघं उठलेले नव्हते. एअरपोर्टवर येताच मात्र एका सेकंदात दोघं फुल फ्रेश, जणू काही पूर्ण रात्र बेडवरच झोपले होते. मग सुरू झालं एक्सप्लोरेशन. नेहमीप्रमाणे जिथं जायला परवानगी नाही तिथंच जायचं आणि ज्या गोष्टीला हात लावायला परवानगी नाही त्यालाच हात लावायचा. पण हेच तर असतं नॅचरल लर्निंग. म्हणून अशा वेळी बाळांना कधी अडवायचं नाही, पण सुरक्षिततेची काळजी मात्र नक्की घ्यायची.
मग एअरपोर्ट मधून बाहेर येणार तोच नजरेत आलं एक टॉय शॉप. काय मोगू मासा पकडायला. आणि अर्थातच दोघे सरळ आत. खेळणी बघणं, हात लावणं, उत्साहाने फिरणं. कसं तरी त्यांना बाहेर काढलं आणि लगेच ड्रायफ्रुट्स दिले, कारण आम्ही प्रयत्न करतो प्रवास काही असो मुलांचं इटिंग रुटीन शक्य तितकं स्टेबल ठेवायचं. आणि मग गुवाहाटीपासून सुरू झाली आमची रोड ट्रिप. थोड्याच वेळात गुवाहाटीमध्येच एका साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो. डोसा, उत्ताप्पा जे आपल्याकडे 70-80 रुपयांना मिळतात ते तिथे जवळजवळ 270 ते 300 रुपयांना. पण टेस्ट अप्रतिम होती. मोगली बगीराने देखील आवडीने सगळं खाल्लं. आणि एक गोष्ट मनाला खूप भिडली, तिथे सर्व्हिस करणाऱ्या सगळ्या लेडीज आसामच्या ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये होत्या. इतक्या मॉडर्न हाय एंड हॉटेलमध्येही त्यांनी आपली ट्रॅडिशन किती सुंदर जपली होती हे पाहून खरंच खूप छान वाटलं. इथेही मोगली आणि बगीराची मस्ती सुरूच होती. एका छोट्या आसामीज मुलीशी त्यांची लगेच मैत्री झाली. भाषा वेगळी, शब्द वेगळे, पण भावना एकच. आणि पुन्हा जाणवलं मुलांना मैत्रीसाठी भाषा लागत नाही. त्यानंतर आम्ही आसाममधून पुढे जात नामेरी नॅशनल पार्क जवळ आलो. इथे आम्ही एक छोटीशी जंगल ट्रेल केली. मोगली आणि बगीराला पक्षी, झाडं, जंगलाचे आवाज हे सगळं अनुभवू दिलं. आमच्यासाठी हेच नेचर पॅरेंटिंग आहे. मुलांना निसर्गाशी कनेक्ट होऊ द्या. इथेच आम्ही ट्रायबल लोकांचा हातमागही पाहिला. हे बघ स्थानिक लोक कसे कपडे तयार करतात, स्वदेशी कापड कसं विणलं जातं हे आम्ही मुलांना दाखवलं. आज कदाचित ते समजणार नाही, पण या सगळ्या गोष्टी त्यांच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये साठत जातात. यानंतर आम्ही अरुणाचल प्रदेश बॉर्डर कडे निघालो. इथे प्रवेशासाठी विशेष इनर लाईन परमिट घ्यावं लागतं, कारण हे भारतातील एक विशेष राज्य आहे. भौगोलिक दृष्ट्या, संरक्षण दृष्ट्या
आणि जैवविविधतेच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाचं. बॉर्डर क्रॉस करतात जाणवलं निसर्ग बदलायला लागला आहे. हवेत गारवा वाढला, डोंगर उंच झाले आणि आता खराखुरा हिमालयाचा इफेक्ट सुरू झाला. रस्त्यातच फॉरेस्ट डिपार्टमेंटचं एक सुंदर ऑर्किड पार्क होतं, ते देखील आम्ही पाहिलं. भारतामध्ये सर्वाधिक ऑर्किड स्पीशीज अरुणाचल प्रदेशमध्ये आढळतात. इथे आम्ही नॅचरल ऑर्किड फॉरेस्ट मध्ये नेचर ट्रेल केली. ग्रीन हाऊस मधील ऑर्किड कलेक्शन्स पाहिली. ऑर्किडचे इतकं सुंदर आणि डायव्हर्स कलेक्शन भारतात कुठेच मिळणार नाही. इथं छानसं ऑर्किड म्युझियम सुद्धा डेव्हलप केलं आहे. आम्हाला तब्बल 1.5 ते 2 तास लागले हे ऑर्किड पार्क एक्सप्लोर करायला. त्यामुळे लवकरच या ऑर्किड पार्कवर आम्ही एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या मुलांना नेचर पॅरेंटिंगच्या माध्यमातून ऑर्किडचं एक नवं विश्व दाखवता येईल. तर इथं अतिशय सुंदर असा निसर्गाचा अनुभव आम्हीही घेतला आणि मोगली बगिरालाही हा अनुभव दिला. पीछे पीछे आ रहा था, हम क्या सोचते थे मीना को देखने के लिए. आता दुपार झाली होती. मोठं हॉटेल शोधण्यापेक्षा आम्ही एका छोट्या रोड साइड होममेड फूड स्टॉल वर थांबलो. फिश आणि टर्टल आहे खाली. हा फिश टर्टल. इथे वेगळंच जग होतं. मोमोज, नूडल्स, फ्राईड राईस, चाव. आणि मग त्या घरातल्या छोट्या मुलाशी मोगली बगिराची लगेच मैत्री झाली. तो नदीतून मासे पकडून आणत होता आणि दोघंही त्याच्यासोबत खेळायला लागले. नहीं छूते वो डरते. वो डरता बहुत. कसं पकड मोगी पकड पकड. अरे पकड. हात लाव की नसतं. अरे अरे जाईल. मोगली बगिरासाठी हे सगळं नवीन होतं, पण ते हळूहळू सगळं आत्मसात करत होते. एक वेगळीच लाईफस्टाईल सुरू झाली होती, जी मोगली बगिरा आनंदाने अनुभवत होते. सरळ नीट पकड घट्ट.
हेही एक प्रकारचं शिकणंच आहे की लोक कसे जगतात, निसर्गाशी कसे जोडलेले असतात. जाता जाता मोगलीला भिंतीवर एक किडा दिसला. मोगली काय आहे ते? मग तो किडा म्हणजे फुलपाखरू नसून मॉथ म्हणजेच पतंग असल्याचं त्याला सांगितले, जेणेकरून निसर्गाविषयी त्याच्या ज्ञानात भर पडेल आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची त्याची उत्सुकता देखील वाढेल. इकडे बघ काय आहे. आणि मग पुन्हा पुढील प्रवास सुरू झाला. रस्त्याच्या कडेला अचानक एक सुंदर वॉटरफॉल दिसला. तिथं कुठलीही गाडी वा कोणीही पर्यटक थांबत नव्हते, पण आम्ही आवर्जून थांबलो. त्या धबधब्याची उंची, भोवतालचे पर्वत, हवेतली थंडी आणि ते दृश्य पाहताना मनात एकच भावना, हो आत्ता आपण खऱ्या अर्थाने हिमालयात आलो आहोत. तिथे आम्हाला एक सुंदर हिमालयन बर्ड सुद्धा दिसला, जो पाण्यात डुबकी मारून अन्न शोधत होता. तोही आम्ही मोगली बगीराला दाखवला. आणि मग तसेच पुढे आम्ही जामिरी गावाच्या दिशेने निघालो. जामिरी, छोटंसं सुंदर गाव, डोंगरावरची मॉनेस्ट्री जी इथल्या संस्कृतीची झलक दाखवत होती. मग लाकडी घरं, छोट्या चहाच्या टपऱ्या आणि खाली वाहणारी मोठी नदी. त्या नदीवर एक लाकडी हँगिंग ब्रिज होता. मोगली आणि बगीराला घेऊन आम्ही त्या ब्रिजवर फिरायला गेलो. खाली लोक मासेमारी करत होते. मुलांना दाखवलं लोक कसे जगतात, कसं कमवतात. पण आता संध्याकाळ झाली होती, थंडी वाढत होती. मोगलीला खूप थंडी वाजायला लागली. मग बाबांचं जॅकेट त्याला घातलं आणि मग आम्ही आमच्या होमस्टेकडे निघालो. हिमालयाच्या कुशीत वसलेलं ते सुंदर होमस्टे, जामिरी होमस्टे.
इतकं सुंदर आर्किटेक्चर, इतकं शांत वातावरण की त्याचा अनुभव एका वेगळ्या एपिसोडमध्येच सांगावा लागेल. पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आमचा हिमालयातील ड्रीम होमस्टे. तिथली रात्र, तिथला दिवस आणि 2 छोट्या बाळांसोबत तो मॅजिकल अनुभव. म्हणूनच नेक्स्ट एपिसोड अजिबात चुकवू नका. चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि नेचर पॅरेंटिंगच्या या प्रवासात आमच्यासोबत राहा. थँक्यू.